हा बोगनवेलिया आहे, हायब्रिड आहे, बुशी वाढतो आणि ह्याला जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं मी रिपॉट केलेलं नाही. आता रिपॉट करतो आहे. त्याच्यातली थोडीशी माती आहे, थोडं राईस हस्क टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये शेणखत मिक्स केलेलं आहे, थोडीशी वाळू आहे बारीक, थोडासा DAP खात टाकला, एवढं सारं. आणि रूट बाउंड झालेलं दाखवतो आहे आता. मुळ्या सगळ्या गच्च भरलेल्या आहेत. आता हे कट करून घेऊन रिपॉट करायचं आहे. छान फ्लॉवरिंग होते, याला भरगच्च फुले येतात. कटिंग जवळपास 60-15 दिवसाखाली केली होती. आता नवीन फूट आलेली आहे, फुले आहेत. ॲक्च्युली जे आहे ते हिवाळ्यात म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्येच रिपॉट करायचं होतं, पण काही कारणास्तव फेब्रुवारीमध्ये झालं नाही. आता रिपॉट करतो आहे. आता रिपॉट केल्यानंतर सावलीमध्ये 2 दिवस ठेवायचं, मग त्यानंतर मग दिवसभर ऊन पडेल अशा ठिकाणी ठेवायचं. ही पूर्ण माती काढलेली आहे. मुळ्या किती वाढलेल्या आहेत. आता ह्या सर्व मुळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात. थोड्या कट केल्या म्हणजे पुन्हा छान मुळ्या वाढतात. हे सर्व मुळ्या काढल्या म्हणजे पुन्हा नवीन मुळ्या फुटतात, छान फ्लॉवरिंग होते. हे पूर्ण कट केले बरंचसं. आता त्याच्यामध्ये ही माती, थोडासा लिंबाचा पाला वगैरे टाकलेला आहे. त्याच्यानंतर एक 10-12 कोळशे टाकले छोटे छोटे. अगोदर वाळलेला पालापाचोळा टाकला आहे पूर्ण, त्याच्यावर एक थर याचा द्यायचा, नंतर प्लांट का लावायचं, पुन्हा दुसरा थर टाकून मग पाणी देऊन सावलीत ठेवायचं 2 दिवस. त्यानंतर काय करायचं, पूर्ण माती भरल्यानंतर थोडंसं गजाच्या साह्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे कुठं एअर राहू नये त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर पाणी द्यायचं. एअर राहिली तर काय होतं, झाड थोडं डॉर्मेन्सी म्हणजे मरण्याच्या स्थितीत येतं थोडंसं. त्यासाठी पूर्ण असं दाबून घ्यायचं. माती कमी पडली तर अजून टाकायची वरून.